प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं कार्यालय आहे त्याच्या बाहेर आहोत। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी अजूनही आंदोलन या ठिकाणी चालू आहे। आंदोलनकर्ते अजूनही या ठिकाणी ठाण मांडून आहेत। तर काही जणांचं म्हणणं असं आहे की जिल्हाधिकारी यांनी जे पत्र काढलेलं आहे त्यामध्ये जनसुनावणी होणारी 21 तारखेला जी जनसुनावणी होणार होती ती स्थगित करण्यात आलेली आहे असं पत्र काढून देखील हे आंदोलनकर्ते आंदोलन का करत आहेत त्याचं कारण असं आहे की जे जिल्हाधिकारी यांनी पत्र काढलेलं आहे त्यामध्ये जो उल्लेख आहे की प्रशासकीय कारणास्तव ही आम्ही जी जनसुनावणी आहे ती स्थगित करत आहोत। तर स्थगितचा अर्थ असा याच्यामध्ये शब्दांचा खेळ प्रामुख्याने केलेला आहे। विशेष लक्ष देण्यासारखी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी स्थगित ऐवजी ही जनसुनावणी आम्ही रद्द करत आहोत असा उल्लेख त्या जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रामध्ये असायला पाहिजे होता आणि त्यासाठीच या आंदोलनकर्त्यांचं अजूनही आंदोलन याच ठिकाणी आहे आणि लोकप्रतिनिधींचं देखील तेच म्हणणं आहे की त्या जे जिल्हाधिकारी यांनी पत्र काढलेलं आहे त्या पत्रामध्ये आमचं जे आंदोलक आहेत यांचं म्हणणं त्यांच्या भावना आणि लोकप्रतिनिधींच्या भावना लक्षात घेऊन त्या पत्रामध्ये उल्लेख करायला असा हवा होता की लोकभावना लक्षात घेऊन आणि या आंदोलनकर्त्यांची भावना लक्षात घेऊन आम्ही जे जनसुनावणी करत आहोत ती जनसुनावणी रद्द करत आहोत असा उल्लेख करणं गरजेचं आहे। तुमच्या माहिती खातर हे पत्र दाखवतोय, हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पत्र आहे। तर त्यामध्ये त्यांनी उल्लेख असा केलेला आहे की शिवजन्मभूमी जुन्नर तालुका पर्यटन तालुका असल्यामुळे जनभावना लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने आयोजित केलेली जनसुनावणी रद्द करावी असा उल्लेख या पत्रामध्ये करणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि जिल्हाधिकारी यांचं पत्र तुम्हाला दाखवतो, त्या पत्रामध्ये त्यांनी असं केलेलं आहे की सदरची सुनावणी ही प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे। म्हणजे याचा जो खेळ आहे हा प्रशासकीय कारणास्तव स्थगित न करता असा उल्लेख न करता त्या ठिकाणी जनभावना लक्षात घेऊन आम्ही जनसुनावणी रद्द करतो आहोत असा उल्लेख ज्या वेळेस होईल आणि जिल्हाधिकारी जेव्हा असं पत्र पुन्हा काढतील त्याच वेळेस आम्ही हे आंदोलन स्थगित करू आणि या ठिकाणाहून या कार्यालयाच्या बाहेरून आम्ही आंदोलन स्थगित करू, या कार्यालयाच्या बाहेरून आम्ही निघून जाऊ अशी या इथल्या आंदोलनकर्त्यांची भावना आहे। पाहत राहा शिवजन्मभूमी टाइम्स पुणे।